अथ श्री साई सच्चरित अध्याय 47। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ज्यांचे क्षणैक देखिल्या वदन, होय अनंत जन्म दुःख दलन, ते परमानंद जनन स्थान, धन्य श्रीवदन साईंचे। ज्यांचे झालिया कृपावलोकन, तात्काळ कर्मबंध विमोचन, स्वानंद पुष्टी निज भक्तजन, न लागता क्षण लाधती। ज्यांची या कृपा दृष्टी पुढे, कर्मा कर्माचे फिटे बिरडे, यत्कृपा सूर्याची या उजियेडे, भवखद्योत दडे निस्तेज। जगाची पापे भागीरथी धूते, तेणे ती स्वये मलयुक्त होते। साचला निजमल निरसावयाते, साधूंचे इच्छिते चरणरज। कधी साधूंचे पाय लागती, कधी मज माझी स्नानार्थ येती। त्यावीण निज पापाची निर्गती, नव्हे हे निश्चिती जाणीती। ऐसिया साधूंचा मुकुटमणी, समर्थ साई यांची ही वाणी। जाणूनी अत्यादरे भाविक सज्जनी, आकर्णी जे पावनी ही कथा। नवलया कथेचे महिमान, श्रोते सज्ञान वा अज्ञान। परिसता तुटेल कर्मबंधन, परम पावन कथा हे। नयनांचाही नयन साई, श्रवणांचाही श्रवण पाही। तेणे चिरिघोनी माझिये हृदय, वार्ता जी ही निवेदिली। साई स्वये महानुभाव, परिसताया कथेचा नवलाव। श्रोते विसरतील देहभाव, अष्ट प्रेम भाव दाटतील। साई मुखीची हे कथा, लक्ष लावून तिच्या हृद्गता। तात्पर्यावरी दृष्टी ठेविता, कृतकर्तव्यता श्रोत्यास। तरी विनंती परिसिजे श्रोता, जरी मी या कथेचा वक्ता। मीही तुम्हा सारिखाच रीता, न घेता मथितार्था येथील। आठविता तयांचे भक्त प्रेम, मन विसरे मनोधर्म। होय संसार त्रस्ता उपरम, याहूनी परम लाभकाय। पूर्वकथेचे अनुसंधान, श्रोता परिसिजे सावधान। होईल जीवा समाधान, कथा अव्यवधान परिसता। गताध्यायाची ये अंती, ऐकिली शेळ्यांची कथा श्रोती। तया ठाई बाबांची प्रीती, गत जन्म स्मृती तयांची। तैसीच आता हेही कथा, द्रव्य लोभाची परमावस्था। कैसी नेई अधपाता, सावधानता परिसावी।
साईच पूर्ण कृपादृष्टी, कथा सुचवी उठा उठी, येऊन दे श्रवणात तुटी, सुख संतुष्टी वाढवी. कथा वक्ता आणि वदन, स्वये साई समर्थ आपण, तेथे हे माड किमर्थ कवण, उगाच टोपण नावाचा. बैसलो साई कथाब्धी तटी, त्या आम्हा काय कथांची आटा आटी, कल्पतरुचिया तळवटी, कामना उठी तो सिद्धी. काय दिनकराचिया घरी, कोण दीपाची चिंता करी, जया अमृतपान निरंतरी, विषाची लहरी काय तया. असता आम्हा साई सारिखा, सदैव आमुचा पाठी राखा. वाण काय कथा पियुखा, यथेच्छ चाखा त्या हरिखा. कर्मसूत्र मोठे गहन, कोणासही ना होई आकलन. ठकिजेती महासज्ञान, भावार्थी अज्ञान तरिजेत. तैसाच दुर्गम ईश्वरी नियम, कोण करील त्याचा अतिक्रम. आचरा नित्य लौकिक धर्म, करावे तत्कर्म सर्वदा. नाही तरी अत्यंत अधर्म, पाऊनिया मरण धर्म. जैसे जैसे जयाचे कर्म, पावती जन्म तदनुरूप. यथा कर्म यथा श्रुत, शुक्रबीज समन्वित. काही योनिद्वारी प्रवेशत, स्थावर भावाप्रत काही. यथा प्रज्ञं हि संभवाः, श्रुत्यर्थ नाही कवणा ठावा. जन्म घेणे तरी तो घ्यावा, रुचेल जीवा जो जैसा. जाणा हे मूढ अविद्यावंत, शरीर ग्रहणा लागी उद्यत. जैसे जयाचे उपार्जित, शरीर प्राप्त तैसे तया. म्हणून शरीर पाता आधी, नरजन्माची अमोल संधी. दवडीना जो आत्मबोधावधी, तो एक सुधी जाणावा. तोच संसार बंधमुक्त, इतर संसार चक्री पडत. कधीही शरीरत्वासी न मुकत, यातनान चुकत जन्माच्या. आता या कथेचा नवलाव, दुष्टवृत्तीसी अंतर्भाव. बुजे मी देह ही आठव, सात्विक अष्टभाव उठतील. गाठी असता अमूप धन, स्वभावे जो अत्यंत कृपण. धिक धिक तयाचे जीवन, आमरण क्षीण अनुभवी. त्यातही वैरवृत्तीचा वारा, कदा काळीही नभे बरा. तया पासाव मनासी आवरा, करील मातेरा जन्माचा. परस्पर वैराचा परिणाम, उत्तमाचा जन्मे अधम. ऋणवैर हत्यांचा धर्म, फिटे तो जन्म परंपरा. ये अर्थीची अमृतवाणी, साई मुखोद्गार परम पावनी. करितो सादर श्रोतया लागुनी, असावे श्रवणी सावधान. तीही कथा जैसी ऐकिली, जैसी माझिया स्मरणी राहिली.
तैसीच कथितो त्याच बोली, जेती माऊली वदली ते. साईच स्वये चरित्रकार, लिहवून घेई कथा विस्तार. हे माड केवळ निमित्त मात्र, सूत्रधार ज्याचा तो. एके प्रातःकाळचे प्रहरी, 8 वाजावयाचे अवसरी. करुनिया नित्याची न्याहारी, पडलो बाहेरी फिरावया. मार्गी जाता जाता श्रमलो, नदी किनारी एका पातलो. पाय धुतले स्नान केलो, अंतरी धालो बहुवस. नदी तरी होती केवढी, या राहत्याच्या नदी एवढी. पाणी भरले होते दुथडी, काठासी झाडी लव्हाळ्यांची. होती तेथे पायवाट, गाडी मार्गही होता स्पष्ट. वृक्षही काठी होते घनदाट, छायाही उत्कृष्ट पडलेली. वायू आहे मंद मंद, तेणे मनाला बहु आनंद. दृष्टी देखोनी वृक्षवृंद, बैसलो स्वच्छंद छायेसी. जाता चिलीम भरावयाला, तदर्थ छापी भिजवावयाला. डराव डराव शब्द ऐकिला, ध्वनी मज वाटला बेडकाचा. नवलकाय पाणीच जेथे, बेडूक असणे सहज तेथे. छापी भिजवून तव मी परते, घेतले हाते चकमक. गारेवरी ठिणगी पाडून, चिलीम तयार झाली पेटून. तोच एक वाटसरू येऊन, बैसला वंदून मज पाशी. नम्रपणे मज कडून, चिलीम आपुले हाती घेऊन. लई लांब झुकलात म्हणून, आदरे मज पुसून राहिला. मशीद फार लांब येथून, तेथे जाता होईल ऊन. हे पलीकडे माझे सदन, चिलीम पिऊन जाऊ की. तेथे वाईच खाकी भाकर, स्वस्थ आराम करा विळभर. मग ऊन खाली झाली यावर, खुशाल माघारा परतावे. मीही येईन बराबर, ऐसे भाषण झाली यावर. चिलीम पेटवून या वाटसर, देई मज सादर ओढावया. तिकडे तो बेडूक आर्तस्वरे, ओरड करू लागे गजरे. चौकशी केली त्या वाटसरे, कोण बरे हा ओरडतो. तव मी वदे नदी काठी, बेडूक सापडलासे संकटी. लागले त्याचे कर्म त्या पाठी, ऐकती गोठी तुझ कथितो. पूर्वजन्मी जैसे करावे, ये जन्मी तैसे भरावे. कर्मभोगा सादर भावे, आता रडावे किमर्थ. मग ऐसे हे परिसून, चिलीम माझिया हाती देऊन. निघाला वाटसरू तेथून, म्हणे मी पाहून येतो जरा. असे खरोखर तो बेडूक, अथवा कोणी प्राणी आणिक. मन तरी करू निशंक, काय त्या दुःख आहे ते. ऐसी तयाची इच्छा बघूनी, म्हणालो मी जाये पाहोनी. एका मोठ्या सर्पाचे वदनी, बेडूक पडुनी ओरडतसे.
दोघेही महाहरामखोर, दोघांचीही कृत्ये अघोर, पूर्वजन्मीची पापे भयंकर, पावले देहांतर भोगावया. असता चालले ऐसे विचार, गेला वाटसरू त्या जाग्यावर, आला पाहुनी प्रत्यक्ष प्रकार, म्हणे तो साचार वृत्तांत. सर्पही तो जैसा काळ, ऐसा मोठा जबडा विशाळ, बेडूकही मोठा विक्राळ, परी तो फराळ सर्पाचा. घडी अर्धघडीचा सोबती, पडली सर्पामुखी आहुती, काय विचित्र कर्मगती, क्षणात निश्चिंती होईल त्या. तव मी म्हणालो तया ते, तो काय करीतो निश्चिंती ते, त्याचा मी बाप आहे ना येथे, मग मी कशा ते पाहिजे. सोडून या आपुले स्थान, बैसलो जो येथे येऊन, तो काय बेडूक खाऊ देईन, पहा मी सोडवीन त्या कैसा. आता ही झुंज सोडविल्यावरी, आपण जाऊ आपुले घरी, जा जा एकदा चिलीम भरी, पाहू मग काय करी सर्प. चिलीम तात्काळ तयार केली, वाटसरूने स्वये चेतविली, झुरका मारून मज पुढे केली, हाती मी घेतली ओढावया. मारिले म्या झुरके दोन, वाटसरूला सवे घेऊन, गेलो त्या लव्हाळ्या मधून, पावलो ते स्थान विवक्षित. पुनश्च सर्प अवलोकून, वाटसरू तो गेला भिवून, केवढे हे धूळ म्हणून, निवारी मज लागून भीतीने. म्हणे नका हो जाऊ पुढे, सर्प तो येईल आपुलेकडे, पळू म्हणता स्थळ हे साकडे, नका हो तिकडे जाऊ नका. अवलोकिता ऐसा देखावा, वाटसरू तो भ्याला जीवा, मग त्या दोघांची या वैरभावा, संबंधे परिसावा उपदेश. अरे बाबा वीरभद्राप्पा, अजून हा तुझा वैरी बसाप्पा, पावला नाही का अनुतापा, दुर्धर रूपा आला तरी. तूही आलासी सर्पयोनी, तरीही हाड वैर अजुनी, आता तरी शरम धरूनी, वैर त्यजूनी स्वस्थ रहा. शब्द पडता मुखातुनी, सर्प जो पळाला बेडूक सोडूनी, सत्वर खोल पाण्यात शिरूनी, अदृश्य तेथुनी जाहला. मृत्यूची ये मुखामधला, बेडूक टणकर उडून गेला, तोही झाडीत जाऊन लपला, वाटसरू झाला साश्चर्य. म्हणे हे काय न कळे मजला, शब्द मुखीचा तो काय पडला, बेडूक कैसा सापाने सोडिला, सापही दडला तो कैसा. यातील वीरभद्राप्पा कोण, तैसाच यातील बसाप्पा कोण, वाटसरूपुसे वैराचे कारण, म्हणे मज निवेदन करा की. बरे आधी झाडा खालती, जाऊ ओढू चिलीम मागुती, म्हणालो करीन जिज्ञासा पूर्ती, मग मी स्वस्थळा प्रती जाईन. आलो दोघे झाडा खाली, पडली होती दाट सावली, गार वाऱ्याची झुळक चालली, पुनश्च सळगावली चिलीम. वाटसरूने आधी ओढिली, पश्चात माझी करी दिधली,
ती मी ओढिता ओढिता कथिली, कथा त्या वहिली वाट सरूस. पहा माझी ये स्थळापासून, कोस 2 अथवा 3, इतकेच दूर पवित्र स्थान. महिमा संपन्न होते जुने, तेथे एक महादेवाचे, मोडके देऊळ कधी काळाचे. तयाची या जीर्णोद्धाराचे, आले सर्वांचे मनात. तदर्थ मोठी वर्गणी केली, बरीच रक्कम गोळा झाली. पूजे अर्चेची व्यवस्था ठरविली, पूर्ण आखिली रूपरेषा. तेथील एक मोठा धनिक, नेमिले त्या व्यवस्थापक. पैसा केला तयाचे हस्तक, पूर्ण निर्णायक तो केला. तयाने कीर्द ठेवावी पृथक, तीत आपुली वर्गणी रोख. जमा करावी हे कार्यही अचूक, करावे प्रामाणिकपणाने. परी तो जात्या मोठा कंजूष, खारन लागावा पदरास. ऐसिया धोरणे चालवी कामास, तेणे ते तडीस जाईना. खर्च केली सारी रक्कम, अर्धे मुर्धे जाहले काम. खर्चीना हा पदराचा दाम, गाठीचा छदाम सोडीना. जरी मोठा सावकार, कृपणपणाचा पूर्णावतार. बोलाची नुसती पेरी साखर, कामासी आकार येईना. पुढे त्याच्या जमली घरी, मंडळी पैसा जमविणारी. म्हणे ही तुझी सावकारी, काय तरी रे कामाची. महादेवाचा जीर्णोद्धार, तून लाविता हातभार. पडेल कैसा नकळे पार, काही विचार करयाचा. करूनी लोकांची मनधरणी, पुनश्च मिळवू आणिक वर्गणी. तीही देऊ तुझ पाठवुनी, आणखी ठिकाणी हे काम. पुढे आणिक पैसा जमला, उत्तम प्रकारे हाती आला. काही न त्याचा उपयोग झाला, धनिक बैसला तो स्वस्थ. असो जाता काही दिवस, आले देवाजीच्या मनास. याच धनिकाची या कुटुंबास, जाहला ते समयास दृष्टांत. तू तरी हो जागी उठ, बांधी जात्या देऊळा घुमट. जे खर्चशील त्याची शतपट, तुझ तो नीळकंठ देईल. दुसरे दिवशी तो दृष्टांत, पतीच्या कानी घातला साध्यंत. कवडी खर्चता जया प्राणांत, तया हा अत्यंत उद्वेगक. करावा अहर्निश वित्त संचय, दुजान ज्याचा चित्ता विषय. तयासया स्वप्नाचा आशय, द्रव्याचा व्यय के विपटे. त्याने सांगितले पत्नीस, मी न मानी दृष्टांतास. मुळीच नाही माझा विश्वास, मांडला उपहास तियेचा. जैसी जयाची चित्तवृत्ती, तैसीच तया जगत स्थिती. स्वये असलिया शठ प्रकृती, इतरही दिसती तैसेच. जरी असते देवाचे मनी, माझाच पैसा घ्यावा काढुनी. मी काय दूर होतो तुझ पासुनी, तुझेच स्वप्नी का गेला. तुलाच का हा दृष्टांत झाला, मलाच का तो देवेन दिधला. म्हणून येईना भरवसा मजला, याचा न समजला मज भाव. असावे हे खोटे स्वप्न,
अथवा हा असेल ईश्वरी यत्न, नवरा बायकोत भावी उत्पन्न, दुही हे चिन्ह दिसते मज. जीर्णोद्धाराची ये कामी, साह्य माझे आहे का कमी. महिन्या महिन्यास होते रिकामी, थैली आम्ही भरलेली. लोक आणिती रक्कम सारी, दिसते खरे हे बाह्यात्कारी. जमा खर्चाची पद्धती व्यापारी, नुकसानकारी मज बहु. लोकांनाही नाही अवगत, कळावे ते कैसे तुझ प्रत. तेव्हा हा जो तुझा दृष्टांत, येईना यथार्थ मानावया. खरा मानिता होईल फसगत, निद्राभंगे पडती दृष्टांत. ते काय कोणी मानी यथार्थ, धनिके हा सिद्धांत ठरविला. ऐकून बाईल बरे निवांत, पती पुढे ती निरुत्तर होत. पैसा जरी लोक जमवीत, संतोषे देत क्वचितची. प्रेमे वीण भिडे भाडे, पडता आग्रह अथवा साकडे. जे दिधले ते देवा नावडे, गोडीचे थोडेही बहुमोल. जैसा जैसा पैसा जमत, कामही तैसे तैसे होत. पैसा थकता कामही थकत, ऐसे ते दिरंगत चालले. धनिक काढीना कृपण जैसा, आपुल्या पिशवीतील एकही पैसा. पुनश्च झाला दृष्टांत कैसा, कांतेस तो परिसा धनिकाचा. नको आग्रह करू पतीस, पैसा देण्यास देऊळास. भाव तुझा पुरे देवास, द्यावे तव इच्छेस येईल ते. पैसा एक मनोभावाचा, स्वसत्तेचा तो लाखाचा. अर्पण देवास करीसाचा, विचार पतीचा घेऊन. करू नको व्यर्थ क्षीण, मना येईल ते द्यावे आपण. स्वसत्तेचे अल्प प्रमाण, असे ना अर्पण करीते. येथे केवळ भाव कारण, तुझा तो आहे हे जाणून. काहीतरी दे दे म्हणून, आग्रह जाण देवधरी. तरी जे असेल अल्पवित्त, देऊनी होई तू निश्चिंत. भावावीण देणे ते अनुचित, देवान यत्किंचित आवडे. विना भाव जो देईल, त्याचे ते सर्व माती मोल. अंती समूळ होईल निष्फळ, अनुभव हा येईल अविलंबे. असो हा दृष्टांत ऐकूनी, केला तिने निश्चय मनी. पितृदत्त अलंकार वेचूनी, मागणे परिपूर्ण करावे. मग तिने पती लागून, केला तो निश्चय निवेदन. पतीने ते घेतले ऐकून, अंतरी उद्विग्न जाहला. लोभ तेथे कैचा विचार, नाही देव धर्म आचार. मनी म्हणे हा काय अविचार, भ्रांतिष्ट साचार ही झाली. म्हणे हे तिचे अलंकार, करून या सर्वांचा आकार. मोल ठरवूनी 1000, जमीन नावावर चढवावी. अलंकार खरीदिले आपण, पैशाऐवजी पत्नी लागून. दिधली आपुली जमीन खाजण, होती ती गहाण कोणाची. जमीन ही ती होती ओसिक, पर्जन्य काळी ही नापिक. पत्नीस म्हणे करून टाक, अर्पण पिनाक पाणीस. हजाराची ऐसी जमीन, करिता देवा लागी दान. दृष्टांतानुरूप होईल प्रसन्न, होसील उत्तीर्ण ऋणातुनी.
असो मानुनी पतीचे वचन, कृपणकांता तव जमीन, प्रेम भावे करी अर्पण, शंकर संतोषण भावया. वस्तुस्थिती पाहू जाता, 200च्या कर्जा करिता, धनिकापाशी गहाण असता, डुबकीची सत्ता हिजवर. डुबकी एक अनाथ बाई, जमीन तिच्या सत्तेची ही, तीही जमीन गहाण दे, आपत्ती पायी द्रव्याच्या. परी धनिक महालोभी, शंकराही फसवितान भी, कांतेचे स्त्रीधन दाबी, कपटलाभी सुखमानी. बहु खोटी हे विषय लालसा, करी विषयासक्तीचे नाशा. गुंतू नये या विषय पाशा, जीविताशा असेल जरी. श्रवण लालसे मरे कुरंग, सुंदर मणी धारणे भुजंग. तेजावलोकन गोडिये पतंग, ऐसा हा कुसंग विषयांचा. विषय भोगा लागे धन, तदर्थ यत्न करिता गहन. विषय तृष्णा वाढे दारुण, अशक्य निवारण तियेचे. निसंशय बुडीत जमीन, प्रयत्नेहीन पिके कण. ती म्हणे करा कृष्णार्पण, काय ते पुण्य दानाचे. जेथेन यत्किंचितहि संकल्प, कृष्णार्पण ते निर्विकल्प. ऐसे नव्हे ते जोडिले पाप, अंती जे संताप कारक. येरीकडे गरीब ब्राह्मण, जो त्या देवाचे करी पूजन. देवार्थ जमीन होता संपादन, पावला समाधान अत्यंत. असो पुढे काही काले, विपरीतची होऊनी गेले. कृत्तिका नक्षत्र अपार वरसले, तुफान झाले भयंकर. एकाएकी वीज पडली, इमारत ती सारी खचली. धनी तेवढी सुरक्षित राहिली, दग्ध झाली अवशेष. धनिकावरही पडला घाला, निजकांते सह तोही निमाला. डुबकीही पावली पंचत्वाला, शेवट हा झाला तिघांचा. पुढे हा धनिक मथुरा नगरी, एका गरीब ब्राह्मणा उदरी. तयाची ती भाविक अंतुरी, पूजाऱ्या घरी जन्मली. नाव तिचे ठेविले गौरी, डुबकीची ही आणिक परी. शंकराची या गुरुवाचे उदरी, तिये नारीचा नर झाला. तया नराचे बारसे केले, चनबसाप्पा नाव ठेविले. ऐसे तिघांचे स्थित्यंतर घडले, फलोन्मुख झाले तत्कर्म. धनिक पावता पुनर्जन्म, वीरभद्र ठेविले नाम. हेच की प्रारब्ध कर्माचे वर्म, भोगेच उपरम तयासी. शंकराचा जो पुजारी, तयाची मज आवड भारी. नित्य येऊनी आम्हा घरी, चिलीम मज बरोबरी पीतसे. मग आम्ही आनंद निर्भर, गोष्टी कराव्या रात्रभर. गौरी वाढली झाली उपवर, तीसही बरोबर आणि तसे. तीही माझी भक्ती करी, एके दिवशी पुसे पुजारी. दुंडूनी पाहिली स्थळे सारी, कुठेही पोरीचे जमेना. बाबा ठिकाण पाहता थकलो, प्रयत्न हरले टेकीस आलो. किमर्थ वाहसी चिंता मी वदलो, वर मार्ग चालो लागला. मुलगी तुझी भाग्यशाली, होईल मोठी पैसेवाली. तिलाच शोधित आपुले पाऊली, वर तिचा चालीस लागला. अल्पावकाशे तुझे या सदना,
येईल पुरवील तुझी कामना, करील गौरीची या पाणीग्रहणा, तुझी या वचनानुसार. येरीकडे वीरभद्र, गरिबीचा घर संसार, आई बापास देऊनी धीर, सोडोनी जो घर निघाला. तो गावोगावी भिक्षाटन, कधी मोलमजुरी करून, कधी जे मिळे तेच खाऊन, संतुष्ट राहून फिरतसे. फिरता फिरता दैवे आला, पुजाऱ्याची ये सदना पातला. अल्ला मियाची अघटित लीला, आवडू लागला सकळास. होता होता लोभ जडला, वाटले गौरी द्यावी त्याला. नाडी गोत्र गण योग जुळला, आनंद झाला पुजारिया. सवे घेऊन वीरभद्राला, एके दिवशी पुजारी आला. दोघा पाहून त्या समयाला, विचार स्फुरला एकाएकी. विचारा सरिसा उच्चार झाला, सांप्रत लग्नाला मुहूर्त असला. तर तू याला या गौरीला, देऊनी मोकळा हो आता. घेऊन या कांतेचे अनुमत, वर वीरभद्र केला निश्चित. पाहून या विवाह मुहूर्त, विवाह यथोचित लाविला. पूर्ण होता निज कार्यार्थ, कुटुंब आले दर्शनार्थ. आणिक माझिया आशीर्वादार्थ, प्रपंची कृतार्थ भावया. दिधले उल्हासे आशीर्वचन, मिळू लागता सुखाचे अन्न. वीरभद्राची मुद्रा प्रसन्न, जाहली सुख संपन्न होताची. तोही माझे भक्तीस लागला, अल्पावकाशे संसार थाटला. परिभाग्याचा कोण आथिला, येथेन जो विटला पैशाविण. या पैशाचा मोठा पेच, थोरा मोठ्यासही त्याचा जाच. वीरभद्राही समईटाच, द्रव्याचा असाच हा खेळ. बाबा ही बेडी मोठी दुर्धर, पैसा वाचून होतो बेजार. काहीतरी सांगा प्रतिकार, जेणे मज संसार झेपेल. घालितो पायी लोटांगण, आता न बरवे प्रतारण. करा माझे संकट निवारण, तुम्हीच या कारण लग्नाला. मीही त्याला बहुबोधावे, प्रेमे आशीर्वचना द्यावे. अल्ला मालिक त्या हे ठावे, संकट निरसावे त्यानेच. जाणोनी वीरभद्र मनोगत, पुरावे इच्छित मनोरथ. म्हणोनी मी त्या ते आश्वासित, भावेन दुश्चित्त यत्किंचित. निकट तुझा भाग्यकाळ, करू नको व्यर्थ तळमळ. द्रव्य तुझ्या हातचा मळ, होईल सुकाळ तयाचा. द्रव्याने मांडिली माझी हेळणा, विसंबेना कांतीचे आणा. पुरे पुरे ही आता विटंबना, नको हा मोठेपणा लग्नाचा. असो पुढे झाले अभिनव, पहा गौरीच्या ग्रहांचे गौरव. खाजण जमिनीस चढला भाव, कळे नामाव देवाची. आला एक खरेदीदार, लाख रुपये द्यावया तयार. अर्धे रोख दिधले जागेवर, अर्धे हप्त्यावर ठरविले. प्रतिवर्षी 2000 सव्याज द्यावे झाला विचार. पैका 25 वर्षानंतर, भरपाई भरपूर गौरीची. ठराव सर्वांस पसंत पडला, चनबसाप्पा गुरव उठिन्नला. पैका म्हणे जो शंकरा अर्पिला, गुरव पहिला मालिक त्या. तो म्हणे मज गुरुवासाठी, अर्धे व्याज वर्षाकाठी. मिळावे माझिया हिशापोटी,
त्यावीण संतुष्टी मज नाही. वीरभद्राप्पा नेदी काही, चन बसाप्पा स्वस्थन राही. जुंपली वादा वादी पाही, आले ते दोघेही मजकडे. शंकर तियेचा पूर्ण स्वामी, जमीन येईना ती इतरा कामी. न पडावे व्यर्थ लोभ संभ्रमी, दोघांस मग मी सांगितले. अर्पिली जी शंकरा प्रती, तिचेच मोल आहे हे निश्चिती. गौरी वीण जे जे अभिलाषिती, तयांच्या माती तोंडात. देवाची या अनुज्ञे वीण, शिवेल जो या पैशाला कोण. होईल देवाचे कोपास कारण, मत्ता ही संपूर्ण देवाची. प्रभुत्व जीवर पुजारियाचे, गौरीचे नाते वारसपणाचे. काय चाले तै परकीयांचे, गौरीचे स्वसत्तेचे ते धन. म्हणून मग मी त्या दोघाते, वदलो गौराईची या सत्ते. वर्तता घेऊनी तिच्या अनुमताते, कृतार्थते ते पावाल. वर्तल्या तिचिया इच्छे बाहेर, देव नाही राजी होणार. वीरभद्राप्पा नाही अधिकार, स्वतंत्र व्यवहार करावया. ऐसा जरी मी माझा विचार, केला परिस्फुट तेथे साचार. तरी वीरभद्र रागावला मजवर, शिव्यांचा गजर वरसला. तो म्हणे बाबा तुमची या मनी, माझी या पत्नीची मालकी स्थापुनी. सर्व रकमेचा ढेकर देऊनी, निजहित साधुनी बैसावे. परिसोनी हे तयाचे शब्द, झालो मी जागचे जागी स्तब्ध. अल्लामियाची करणी अगाध, उगाच का खेद करावा. वीरभद्राप्पा मज हे बोलला, घरी कांतेवरी अति तणाणला. ती तव दुपारी दर्शनाला, येऊनी विनवावयाला लागली. बाबा कोणाची या बोलावर, लक्ष देऊनी अवकृपा मजवर. न करावी मी पसरिते पदर, लोभ मज कन्येवर असावा. ऐसे तिचे शब्द परिसोन, म्या तीस दिधले पूर्ण आश्वासन. सात समुद्र न्याहाल करीन, तुझ त्वाखिन्न नसावे. तेच रात्री असता निद्रिस्त, गौरीबाईस झाला दृष्टांत. शंकराने येऊनी स्वप्नात, कथिले ती मात परिसावी. पैसा हा सर्व तुझा पाही, देऊ नको कोणास काही. व्यवस्था तुझ वदतो तीही, सदा राहील ऐसे करी. देवळा प्रीत्यर्थ जो जो पैसा, चन बसाप्पा सांगेल तैसा. लावावा मज त्याचा भरवसा, निर्बंध हा ऐसा राखावा. इतर कार्या पैसा लाविता, व्हावी न पैशाची अव्यवस्था. म्हणून मशिदीतील बाबासन पुसता, काहीही व्यवस्था न करावी. गौरीबाईने तो मजला, दृष्टांत साध्यंत कथन केला. मीही सल्ला यथोचित दिधला, मानावयाला दृष्टांत. मुद्दल तुझे तूच घेई, चन बसाप्पा व्याजाची निमाई. ऐसे नित्य करीत जाई, संबंध नाही वीरभद्रा. ऐसे आम्ही असता बोलत, दोघेही ते आले भांडत. परस्परांनी व्हावे शांत, उपाय मी अत्यंत वेचले. शंकराचा तो दृष्टांत, झाला जो होता गौराई प्रत. दोघांसही कथिला साध्यंत, परिसोनी उन्मत्त वीरभद्र. वीरभद्रे शिव्यांची लाखोली, प्रतिपक्षावर यथेच्छ वाहिली. अद्वा तद्वा भाषणे केली,
वृत्ती गांगरली दुजियाची, तयास झाला उन्मत्त वास, शिव्या शापांची बडबड करीत, सापडशील तेथे घात, करीन मी म्हणत मुखाने. चन बसा पास अनुलक्षून, वीरभद्रापा उन्मत्त होऊन, म्हणे मी तुझे तुकडे करीन, खाईन गिळीन सगळेच. चन बसापा भीती त्रस्त, पाय माझे घट्ट धरीत, म्हणे करा मज संकटमुक्त, अभय मग देत मी त्याला. तव मी दीन चन बसापाते, धीर देऊनी वदलो तेथे, वीरभद्राची या हस्ते, मरू मी तू ते देईना. असो पुढे होऊनी वात, वीरभद्राचा दाहला अंत, तो मग जन्मला सर्पयोनीत, ऐसे त्या देहांतर जाहले. चन बसापास पडली दहशत, तीतची जाहला त्याचा अंत, जन्म पावे दुर्धर योनीत, ऐसे हे चरित तयाचे. पूर्वजन्मीच्या वैरासाठी, जन्म आला सापा पोटी, लागला बसापा दुर्धरा पाठी, धरी त्या शेवटी वीरभद्र. दुर्धर रूपे बसापा दीन, भद्रापा सर्पा मुखी पडून, परिसून तयाचे करुणावचन, हे लावले की मन माझे. पूर्वदत्त वचन स्मरून, सर्पाचिया तोंडामधून, चन बसापा मुक्त करून, पाळिले वचन मी आपुले. अल्ला निज भक्ता लागून, संकट समयी धावून, त्यानेच येथे मज पाठवून, करविले रक्षण भक्ताचे. हे तो प्रत्यक्ष अनुभवा आले, वीरभद्रापास हाकून लाविले, चन बसापास संकटी तारिले, सकल हे केले देवाचे. असो आता भरकी चिली मी, पिऊन जाईन आपुले धामी, तूही जाई आपुले ग्रामी, लक्ष मन्नामी असू दे. ऐसे वदोनी चिलीम प्यालो, सत्संगाचे सौख्य लाधलो, फिरत फिरत परत आलो, परम मी धालो निजांतरी. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई मुख श्रुत कथा कथनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.